शर्वला आणायचं. ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्य राशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। नमस्कार मंडळी, आपण 6व्या अध्यायामध्ये आहोत. तर मागचा गोष्वारा चारुता सांगते 12 आणि 13व्या श्लोकाचा. चारुता? हो. गीता अध्याय 6 श्लोक 12-13 आणि ज्ञानेश्वरी ओव्या 186 ते 210 सारांश आहे. 12व्या श्लोकात सांगितलं आहे की मन एकाग्र करून आसनावर बसलेल्या आणि चित्त आणि इंद्रिये यांच्या क्रियांचे नियमन केलेल्या अशा योग्याने अंतःकरणाच्या शुद्धीसाठी योगाचा अभ्यास करावा. या श्लोकाचा विस्तार करताना 186 ते 200 या ओव्यांमध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी आसन कसे घालावे हे सांगितले आहे. स्वच्छ पवित्र जागी मन एकाग्र करून आसनावर बसावे. प्रथम सद्गुरूंचे स्मरण करावे, जेणेकरून आपला अहंकार जाऊन मनात सात्विक भाव जागृत होतो. आसनावर बसलेले असताना आपली देहस्थिती कशी असावी याविषयी इथे सविस्तर मार्गदर्शन केले आहे. वज्रासन घालून मूलबंध लावण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत. असा मूलबंध लावला की आपल्याला प्राण संयम करता येतो. इथे निलिमाताईंनी आपल्याला आपल्या शरीरात असणाऱ्या पंचप्राण, चक्र आणि नाड्या यांची माहिती सांगितली आहे. आपल्या शरीरात 5 प्राण असतात. प्राण म्हणजे ब्रीदिंग, अपान म्हणजे एक्सक्रीशन, समान डायजेशन, व्यान म्हणजे सर्क्युलेशन आणि उदान म्हणजे थिंकिंग ॲबिलिटी. प्राणशक्ती ज्यातून वाहते त्याला नाडी म्हणतात. अशा आपल्या शरीरात 72,000 नाड्या आहेत. त्यातल्या इडा, पिंगला आणि सुषुम्ना या 3 नाड्या शरीराच्या बुडापासून डोक्यापर्यंत जात असल्यामुळे सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या आहेत. इडा आणि पिंगळा म्हणजे शिव आणि शक्ती असे समजले जाते. या दोघींचा समन्वय आपल्या रोजच्या कामांसाठी आवश्यक असतो. त्यांच्या मार्फत आपण अशा अवस्थेपर्यंत पोहोचतो जेव्हा आत्मा आणि परमात्मा एकच आहे असा साक्षात्कार होतो आणि तेव्हा कुंडलिनी जागृत होते. कुंडलिनी म्हणजे शक्तीचा सुप्त साठा. इडा आणि पिंगळा जिथे जिथे मिळतात त्याला चक्र म्हणतात. अशी 7 चक्र आपल्या शरीरात असतात. मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपुर, अनाहत, विशुद्धी, आज्ञा आणि सहस्त्रार. या चक्रांमध्ये सगळ्यात जास्त शक्ती साठवली असते. योगाने मूलाधार चक्रापासून सहस्त्रार चक्रापर्यंत सगळ्या चक्रातील शक्ती जागृत करून कुंडलिनी जागृत करता येते. या सर्वांसाठी गुरुच्या मार्गदर्शनाखाली योग्य शिक्षण लागते आणि साधना लागते. थोडक्यात 186
186 ते 200 या ओव्यांप्रमाणे प्राणवायू आणि अपानवायू धरून ठेवायचा आणि मणिपूर चक्र जागृत करायचं. त्यामुळे खूप शक्ती आणि उष्णता निर्माण होते आणि कुंडलिनी जागृत होते. पुढे श्लोकात देहस्थितीबद्दल अजून थोडं मार्गदर्शन आहे. पाठीचा कणा आणि डोकं एका सरळ रेषेत असावे आणि इकडं तिकडं न बघता नाकाच्या अग्रभागाकडे दृष्टी ठेवावी. याबद्दल अजून स्पष्टीकरण देताना ज्ञानेश्वर माऊली 201 ते 210 या ओव्यांमध्ये सांगतात की अर्धोन्मिलित दृष्टी ठेवावी आणि जालंधर आणि वोढी यांना बंध लावावा. हे दोन्ही बंध कसे लावावेत याचे त्यांनी सविस्तरपणे सूचना यासाठी दिल्या आहेत. यापुढील ओव्यांमध्ये कुंडलिनी जागृतीबद्दल वर्णन आहे. खूप छान सांगितलंस, सगळं कव्हर केलंस तू त्या 2 श्लोकांमधलं आणि व्यवस्थितपणे कव्हर केलं. व्हेरी गुड. तर आता आपण जो 14वा जो श्लोक आहे त्याच्याबद्दल माझ्या इकडचा आवाज आहे का, कोणाचा आवाज आहे? म्यूट लावायचं प्लीज. त्यांचा पंखा वाजतो तसा. काय होते? हा, अच्छा अच्छा अच्छा, याच्यामुळे आवाज येत होता का? हा, ओके ओके. झालं तुमचं? आशाताईंचा एअर कंडिशनर वाजतो तसा. आशाताई म्यूटवर जा प्लीज. थँक्यू. ओके. नाही, काय होतं मग ऐकू येत नाही लोकांना मी काय बोलते ते. हा, तर आपण 14वा श्लोक पाहत आहोत. मूळ श्लोकात फक्त एवढंच म्हटलंय, प्रशांतात्मा ब्रह्माचा अभ्यास करण्याचं व्रत घेतलेला याने माझे ठिकाणी चित्त ठेवून मनाचं संयम करून बसावं, एवढंच सांगितलंय. ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या नाथा परंपरेप्रमाणे कुंडलिनी जागृत करायची म्हणजे काय, ती केल्यावर काय होतं आणि ती शांत झाल्यावर योगाचा देह कसा दिसतो याचं सर्व वर्णन इथे सांगितलंय. कुंडली जागृतीचा शब्दातीत अनुभव त्यांनी शब्दबद्ध केला आहे. योगाच्या अनुभवाचं नुसतं वर्णन वाचूनही आपल्या अंगावर काटा येतो, इतकं ते जिवंत आहे. मागच्या वेळी आपण पाहिलं तसं की योगाने जो योगी कुंडलिनी जागृत करायचा प्रयत्न करतो त्याला भूकतान राहत नाही, संपूर्ण एकाग्रता असते. खालून मूळबंध म्हणजे अपानवायू कोंडायचा, वरतून प्राणवायू कोंडायचा आणि प्राणवायू थांबवायचा आणि मधलं मणिपूर चक्र ते जागृत होतं आणि नाभीच्या मागे म्हणजे मणिपूर चक्र त्या भागातच असतं आणि त्यामुळे प्रचंड उष्णता निर्माण होते आणि म्हणून बेंबीच्या मागे कल्पना केलेली कुंडलिनी सर्पिणीसारखी गुंडाळाकडून बसलेली जी असते ती जागृत होते आणि तेव्हा तर इतकी उष्णता होते अंगामध्ये की ती कुंडलिनी म्हणजे माऊलींनी वर्णन केलंय की ती कुंडलिनी जसं काही आपले आतडे खाते आणि आपली हाडं चोखते असं वाटतं. शरीरातलं मांस आणि पाणी एकत्र कालवल्यासारखं वाटतं. नखं आणि त्वचा यातलं सत्व ती काढते. प्राण अपानाच्या भेटीत 7ही चक्रामधील शक्ती एकत्र होऊन तिच्यात मिसळते आणि हे सगळं खाऊन झाल्यावर ती शांत कशी होते ते आता आपण वाचणारच आहोत. आणि पण शांत झाल्यानंतर ती अग्नीचं जे गरळ असेल ते ओकते आणि त्याने गात्रांचे धर्म परत येऊ लागतात. बुद्धी चैतन्यात विलीन होते म्हणजे आत्मसाक्षात्काराकडे माणूस जातो. सुषुम्ना नाडीतून जाणारी कुंडलिनी जेव्हा मस्तकातील चंद्रामृताला मिळते आणि कुंडलिनीतील रस तेव्हा कुंडलिनीतील रस योगाला नवे जीवन देऊ लागतो. तर ते नवे जीवन मिळतं तेव्हा योगाला काय होतं ते सगळं पुढच्या ह्याच्यात येणार आहे की योगाला नवीन कांती प्राप्त होते. शरीर पिसासारखं हलकं होतं
आणि ज्ञानेश्वर महाराजांनी अतिशय सुंदर वर्णन केलंय त्याला नवकांती लाभलेल्या त्या योगाचं. संध्याकाळच्या आकाश रंगाचे रंग काढून बनवलेली तेजस्वी मूर्ती तशी त्याची कांती होते. आणि माऊली पुढे म्हणतात, आंतरज्योतीचं म्हणजे आत्म्याचं शुद्ध लिंग निर्वाहिलं, म्हणजे जणू काय उत्पन्न झालं असं वाटतं, किंवा अवयव शांती, किंवा सिद्ध रसाचं म्हणजे ब्रह्मरसाची मूर्ती, किंवा कनकद्रुमाची म्हणजे सोन्याच्या डहाळीची पालवी असावी असा तो दिसतो. जणू काय मूर्तिमंत शांतीच तिथे बसली आहे, इतका तो सुंदर दिसतो. शरद ऋतूतील चंद्र किंवा सोनचाफ्याची कळी असा शांत आणि आनंददायी रूपात तो असतो. इतका तेजस्वी असतो तो की त्या देहाला पाहून यम भीतो, म्हणजे योगी पुन्हा तरुण दिसू लागतो. नख आणि दात नवीन येतात. अतिशय काव्यमय वर्णन माऊलीने केलेलं आहे आणि त्या योगाला तिथे अनेक सिद्धी प्राप्त होतात. आणि आणखीन एक त्यांनी सांगितलंय की कुंडलिनी जेव्हा सुषुप्तीमुळे हृदयात जाते तेव्हा आणखीनच एक वेगळा अनुभव येतो. जोपर्यंत प्राणवायूचा नाश झालेला नाही तोपर्यंत हृदयाचे ठोके पडत असतात. तर जेव्हा दोन वस्तू न आपटता होणारा जो आवाज असतो त्याला अनाहत नाद म्हणतात. तर आपल्या हृदयातही तसंच असतं, त्याला अनाहत नाद म्हणतात. तर कुंडलिनीला चिकटलेलं बुद्धीचं ज्ञान तो अनाहत आवाज जेव्हा ऐकते तेव्हा आपल्या मेंदूत, म्हणजे जिथे आपल्या वाणीचा उगम होतो, तुम्हाला माहितीये परा पश्यंती मध्यमा वैखरी असे वाणीचे 4 प्रकार आहेत. जिथे आपल्या वाणीचा उगम होतो त्याला परा म्हणतात. तर त्या परावाणीत ओंकार उमटतो आणि अनाहताच्या आवाजाने तिथल्या ब्रह्मस्थानाचं दार उघडतं. आपल्या कपाळाच्या मागे म्हणजे इथे जे पोकळी असते बरोबर याच्या मागे, त्याला मूर्धनी आकाश म्हणतात. तर ज्ञानेश्वरांनी त्याच्याही पुढे काय होतं ते सांगितलेलं आहे, तर ते आपण नंतर पाहू. पण आज आपण इथपर्यंतचा भाग वाचू आणि मग पुढे 287व्या ओळीमध्ये त्यांनी शैवायनातल्या काही गोष्टी सांगितल्या, म्हणून आपण तिथे जाऊन थांबू. तर केतकी 287 पर्यंतच्या 287 पर्यंत वाचवूया. निलिमा आता प्रश्न विचारला तर चालेल? हा चालेल, म्हणजे मला उत्तर देण्यासारखं सांगता माझा विषय नाहीये. परावाणीचा उगम कुठे आहे? परावाणीचा उगम ते म्हणतात की मेंदूत आहे. आपल्या याच्याप्रमाणे मेंदूत आहे, पण मला माहिती नाही. परा पश्यंती मध्यमा वैखरी ज्या असतात त्याच्यामध्ये परावाणीचा कुठे आहे याच्यामध्ये तरी असं लिहिलंय की तो इथे होतो, मेंदूमध्ये होतो. कारण काही ठिकाणी मी असं वाचलं की तो नाभीत आहे म्हणून गोंधळ होतो. हा हा असेल, माहित नाही मला. तर त्यांनी सांगितलं की काय ते नीला म्हणते ते बरोबर पण नाभीत आहे असंच ऐकलंय. बेबी मध्ये तिचा उगम आहे. हो, नाभीत आहे असंच ऐकलंय. पश्यंती हृदयात आणि मग कंठात मध्यमा आणि मग वैखरी. ओके, आपण त्याच्याबद्दल कन्फर्म करू. पण आता त्यांनी जे म्हटलंय ते परावाणीच्या तिथे मी तुम्हाला सांगते ओवी येईलच आपल्याला आता ती ओवी. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की तिथे ओंकार उमटतो. असं म्हटलं की कुंडलिनीला चिकटलेलं बुद्धीचं ज्ञान तो अनाहत आवाज जेव्हा ऐकतो तेव्हा आपल्या मेंदूत वाणीचा उगम होतो आणि त्या परावाणीत ओंकार उमटतो असं लिहिलेलं आहे. तर म्हणून मी ते सांगितलं. मला ह्या गोष्टींमध्ये जास्त माहिती नाही आहे, म्हणजे योगाच्या बाबतीत माझं खूप अज्ञान आहे. मला फक्त जे इथे लिहिलं एवढंच माहिती आहे. तर आपण बघूया कुठे परावाणीचं होतं ते. ओके, म्हणजे नीला म्हणते तसंही असू शकतं, तर मग आपण त्याच्याबद्दल बोलूया. ओके, वाचते केतकी. हो. ऐके देह होय सोनियाचे, परी लाघव ये वायूंचे, जे आपा आणि पृथ्वीचे अंशू नाही. मग समुद्रा पैलाडी रेखे, स्वर्गीचा आलोचू ऐके, मनोगत ओळखे मुंगी येचे. पवनाचा वारिका वळगे, चाले तरी उदकी पाऊल न लागे,
येणे येणे प्रसंगे येती बहुता सिद्धी. आईके प्राणाचा हात धरूनी गगनाची पाऊटी करूनी मध्यमेचेनी दादरे हुनी हृदया आली. ते कुंडलिनी जगदंबा जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा जिया विश्व बीजाचिया कोंभा सावली केली. जे शून्यलिंगाची पिढी जे परमात्म्या या शिवाची करंडी जे प्राणाची उघडी जन्मभूमी. हे असो ते कुंडली हृदया आतू आली तव अनाहतांचा बोली चावळे. ओके, आता एक मिनिट थांब. याचा जो अर्थ दिला त्यांनी, एकच मिनिट थांब. त्याच्यामध्ये त्यांनी हो. लिहिलंय की कुंडलिनी हृदयात अनाहत चक्रात येते तेव्हा ती अनाहताच्या शब्दाने बोलते आणि कुंडलिनीला चिकटून राहिलेलं जे बुद्धीचं ज्ञान तिच्या बरोबर आले होते त्या ज्ञानाने तो अनाहत शब्द किंचित ऐकला आणि मग कोशाच्या म्हणजे परावाणीच्या कुंडात नाद चित्राची रुपडी ओंकाराच्या आकारासारखी रचलेली असतात. याची कल्पना करता येईल तर समजून घेता येईल. ओके, सॉरी, ते पुढचं आहे. तर त्याच्यामध्ये ते मी वाचत होते. ओके, तर जाऊया पुढे. शक्तीची या आगा लागले बुद्धीचे चैतन्य होते आले. ते तेने आई किले अळू माळू घोषाचा कुंडी नाद चित्रांची रुपंडी प्रणवाची या मोडी रेखली ऐसी. रुपडी हेची कल्पावे तरी जाणिले परी आता कल्पिते कैचे आणिजे परी नेनो काय गाजे तिये ठाई. विसरोनी गेलो अर्जुना जव नाशू नाही पावना तव वाचा आथी पवन. पवन म्हणजे पवना जव नाशू नाही पवना तव वाचा आथी गगना म्हणूनी घुमे तया अनाहताचे निमू मेघे मग आकाश दुमो लागे तव ब्रह्मस्थानीचे बेगे फिटले सहजे. आईके कमळ गर्भाकारे ते महादाकाश दुसरे जेथ चैतन्य आधातुरे करुणी असिजे. तया हृदयाचा परिवरी कुंडलिनिया परमेश्वरी तेजाची शिदोरी विनियोगिली. बुद्धीचे शाके हात बोने निके द्वैत जेथ न देखे तैसे केले. ऐसी निजकांती हारविली मग प्राणूची केवळ जाहाली. ते वेळी कैसी गमली म्हणावी हो का जे पवनाची पुतळी पांघुरली होती सुनक्षळी ते फेंडुनिया वेगळी ठेवली तिया. वाचू पुढचं का 84 ला थांबायला म्हटल्या होत्या? 84 म्हटलं तर नाही, 87 ला थांबायचं. हा 87. ओके. नातरी वार याचेनी अंगे झगटली दीपाची दिठी निमटली का लखलखोनी हारपली विजू गगनी. तैशी हृदय कमळे वेरी दिसे सोनियाची जैसी सरी. नातरी प्रकाश जळाची झरी वाहता आली. मग तिये हृदयभूमी पोकळे जिराली का एके वेळे तैसे शक्तीचे रूप मावळे शक्तीची माझी. ओके, आता याच्यानंतर पुढच्या ज्या काही ओव्या आहेत त्याच्यामध्ये शैवायनातलं नाद, बिंदू, कला आणि ज्योती हे शब्द आले आहेत. शैवायनाप्रमाणे ब्रह्मांडाची निर्मिती झाली ती एका प्रकाश बिंदूतून झाली आणि नाद म्हणजे शिव किंवा ब्रह्म यांच्या एकत्रीकरणातून झाली. तर आपण मगाशी जो अनाहत म्हटला होता तसाच तो अनाहत नाद ओंकाराचा असतो. तर अनाहत आघात न झालेला नाद ओंकार निर्माण झाला आणि योगी हा जेव्हा ध्यान करतो त्यांच्या थिअरीप्रमाणे तेव्हा त्याला जेव्हा साक्षात्कार होतो तेव्हा त्याला ज्योती दिसते आणि तिथे केवळ शक्ती
आणि शक्तीला त्यांनी कला म्हटलंय. तर कला फक्त तिथे शिल्लक राहते. तर नाद, बिंदू, ज्योती आणि कला असे शब्द हे शैवायनातून आलेले आहेत. तर त्या पुढच्या काही ओव्यांमध्ये ते आहेत. तर आणि त्यांचे म्हणजे आता आपण जे पाहिलं की संपूर्ण त्यांना जसं काही शरीर खाल्ल्यासारखं वाटतं, त्याला त्यांच्या शैवायनात असा शब्द आहे, पिंडे पिंडाचा ग्रासू, म्हणजे शरीराने शरीराचा नाश करायचा, ही नाथपंथाची कल्पना आहे. तर आपण आधीच्या श्लोकांमध्ये पाहिलंच की कुंडलिनी जागृत करताना त्यांना ते फिलिंग येतं. पण जेव्हा कुंडलिनी जागृत होते तेव्हा ज्योती आणि कला यांचा विलय होतो आणि मग एक संघशक्ती निर्माण होते आणि मग एकच ती शक्ती त्यांच्या अंगात राहते, अशी त्यांची थिअरी आहे. तर त्याच्यावरच्या या 4-5 ओव्या आहेत. तर त्याचा अर्थ पण आपण वाचू आणि मग ओव्या पण वाचू. तर केतकी 287च्या ओव्या वाचून घे आणि 92 पर्यंत जा आणि मग त्या ओव्यांचा आपण अर्थ पण वाचू. ओके. पण हे 88 ते 92 म्हणायचंय का नाही म्हणजे? हा, म्हणून घे हा. आणि मग कडे जाऊ, कारण की त्या आहेतच तिथे, त्यामुळे आपण त्या म्हणून घेऊ आणि मग अर्थाकडे जाऊ. मनाचा हन मारू का पवनाचा धरू, ध्यानाचा आदरू नाही परी, हे कल्पना घे सांडी, ते नाही ये परवडी, हे महाभूतांची पुडी आटणी रेखा, पिंडे पिंडाचा ग्रासू, तो हा नाथ संकेतीचा दंशू, परी दाऊन गेला उद्देशू महाविष्णू, तया ध्वनिताचे केणे सोडूनी, यथार्थाची घडी झाडूनी, उपलविली म्या जाणूनी ग्राहिक श्रोते. आता त्याचा आपण अर्थ बघूया. तर थँक्यू दिनकर. ओके, 287 पासून. हा, तेव्हा तरी मग तो आधीचा अर्थ वाचायचा आहे. अर्थ घ्यायचा आहे ना? हा, तो आधीचा अर्थ वाचला नाही. घ्यायचा. मग तो प्रकाशाचा झरा जसा हृदयाच्या, नाही इथूनच सुरू कर. 67 पासूनचा 68 पासून वाचला नाही ना, मग तेव्हापासून वाचायला पाहिजे ना. त्याचा मी अर्थ सांगितला, त्यामुळे पुढे गेलं तर चालेल. हा, मग तो प्रकाशाचा झरा इथपासून वाच. ओके. तेव्हा तरी शक्तीस म्हणता, पण वास्तविक तो प्राणवायूचे आहे असे समज. आता त्यास नाद, बिंदू, कला व ज्योती असे 4 धर्म नसतात. मनाचा निग्रह करणे किंवा प्राणवायूचा निरोध करणे किंवा ध्यान करावेसे वाटणे हे प्रकार येथे राहत नाही. ही कल्पना घे, ती कल्पना टाक, हे प्रकार तेथे नाही. ही स्थिती पंचमहाभूताची पक्की आटणी आहे असे समज. पिंडाने पिंडाचा ग्रास करणे हे आदिनाथ जे शंकर यांच्या अंतरंग खुणेचे मर्म आहे. परंतु हे मर्म श्री विष्णू श्रीकृष्ण दाखवून गेले. त्या संकेतरूपी संगाच्या सणंग म्हणजे कापडाचं ठाण असतं ना. गूढपणाची बंधने सोडून यथार्थाची घडी साफ करून श्रोते हे या मालाचे योग्य गिराहिक आहेत असे समजून या त्यांच्या पुढे घडी उलगडून मी हे सन्नंग ठेविले असे ज्ञानेश्वर म्हणतात. सणंग म्हणजे कापडाचं ठाण असतं ना, तसं. तर त्याने ते कापडाचं ठाण उघडून दाखवतो तसं त्यांनी दाखवलं. काहीतरी कोणीतरी, हा दिनकर काय म्हटलं तुम्ही? सणंग म्हणजे सतरंजी मला वाटतं. सणंग म्हणजे इथे कापडाचं ठाण असा अर्थ दिलेला आहे. ओके. तर त्यांनी त्या कापडाच्या ठाणाची घडी उघडून दाखवली. घडी हा, आपल्या तुमच्यासारख्या श्रोत्यांसाठी. ओके, आता पुढचं 293 ते 320 15वा श्लोक.
मीच वाचायचं ना? नाही ठीक आहे. नेहल. मग आता, ओके. नेहल वाचते ना. हो हो थँक्यू कीर्ती, चांगला वाचलंस. ऐकू येत आहे ना. हो वाचा. युञ्जनेवं सदात्मानं योगी नियतमानसः शान्तिं निर्वाणपरमां मत्संस्थाम् अधिगच्छति. मनाचे नियमन केलेला व याप्रमाणे मनाला सदा युक्त करणारा योगी, जिचे पर्यवसान मोक्षामध्ये आहे, अशी मत्स्वरूप शांती प्राप्त करून घेतो. अर्जुना ऐक, कुंडलिनीचे तेज जेव्हा लय पावते तेव्हा देहाचा आकार नाहीसा होतो, देह वायुरूप बनतो. तो याप्रमाणे सूक्ष्म झाल्यामुळे मग त्या योग्याला लोकांच्या डोळ्यातच लपता येते. वास्तविक तो देह पूर्वीप्रमाणेच सावयव असतो, परंतु आता तो देह जसा वायूचाच बनवलेला असावा असा होतो. अथवा केळीतील पोकळीवरील सोपटे काढून टाकून ती पोकळी जशी उभी करावी किंवा आकाशालाच अवयव उत्पन्न व्हावेत तसा तो दिसतो. असे ज्या वेळेस शरीर होते तेव्हा त्यास खेचर किंवा गगनविहारी म्हणतात. देहधारी लोकात असे रूप होणे म्हणजे मोठा चमत्कार आहे. पहा, साधक निघून गेल्यावर मागे जी पावलांची ओळ राहते तेथे ठिकठिकाणी अणिमादिक सिद्धी उत्पन्न होतात. म्हणजे साधकाची जी जी भूमिका सिद्ध होईल त्या त्या ठिकाणी अणिमादिक सिद्धी त्यास प्राप्त होत जातात. पण आपल्याला त्या सिद्धींची काय काम आहे? अर्जुना ऐक, देहातच तीनही भूतांचा असा लोप होतो. पृथ्वीला पाणी नाहीसे करते, पाण्यात तेज नाहीसे करते व तेजाला वायू हृदयामध्ये नाहीसा करतो. नंतर प्राणवायू एकटा उरतो, पण तो शरीराच्या आकाराने असतो. मग तोही काही वेळाने निघून मूर्ध्नी आकाशात मिळतो. त्यावेळी कुंडलिनी ही भाषा जाते व तिला मारुत असे नाव येते. पण जोपर्यंत ती शिवाशी एक होत नाही तोपर्यंत तिचे शक्तीपण असतेच. मग ती प्राणवायुरूप शक्ती जालंधर बंधाचे उल्लंघन करून टाळ्यावरती 9 इंद्रियांचे ऐक्य होण्याचे जे काकीमुख म्हणून स्थान आहे त्याचा भेद करून मग मूर्ध्न्य आकाशरूपी पहाडावर जाऊन राहते. ती ओंकाराच्या पाठीवर तत्काळ पाय देऊन पश्यंती वाणीची पायरी मागे टाकते. पुढे समुद्रात जशा नद्या मिळालेल्या असतात त्याप्रमाणे अर्धमात्रापर्यंतच्या ओंकाराच्या मात्रा मूर्ध्नी आकाशात मिळतात. मग ब्रह्मरंध्रांच्या ठिकाणी स्थिर होऊन ते ब्रह्म मी या भावनारूप बाहू पसरून त्वरेने परब्रह्मरूप लिंगाशी ऐक्य पावते. तेव्हा पंचमहाभूतांचा पडदा नाहीसा होऊन मग शक्ती आणि परमात्मा यांचे ऐक्य होते. त्या ऐक्यात मूर्ध्नी आकाशासकट सगळ्यांचा लय होतो. मेघांच्या द्वाराने समुद्रापासून वेगळे झालेले समुद्राचे पाणी नदीच्या ओघात पडून नदीच्या रूपाने जसे पुन्हा समुद्रास मिळते, तो समुद्रच नदीच्या रूपाने आपणास मिळतो. हे अर्जुना, त्याप्रमाणे शरीराच्या द्वारे जेव्हा शक्तिरूप टाकून शिवच शिवात मिळतो तेव्हा ते एकत्व वरील समुद्राच्या ऐक्याप्रमाणे आहे. आता द्वैत होते की हे स्वरूप स्वतः सिद्ध एकच होते असा विचार करण्यापुरती ही जागा उरतच नाही.
चिदाकाशात मूर्ध्नी आकाश लयास जाते. अशी जी काही स्थिती आहे ती अनुभवाने जो होईल त्यालाच ती प्राप्त होईल. म्हणून त्या स्थितीचे वर्णन शब्दांनी सांगताच येत नाही, आणि शब्दांनी सांगता येईल तेव्हाच ती गोष्ट संवादाच्या गावात स्थापित करता येईल. अर्थात एक मिनिट थांब इथे. हा, हा. तर म्हणजे हे सगळं आत्मसाक्षात्कार असं वर्णन आहे की जेव्हा ते म्हणतात की शक्ती आणि परमात्मा यांचं ऐक्य होतं, ओवी 306 मध्ये तुम्ही जे वाचतस तेव्हा म्हणजे त्यांना आत्मसाक्षात्कार होतो, आणि आत्मसाक्षात्कार झाला की त्याचं वर्णन करणं, शब्दांनी वर्णन करणं शक्यच नाही असं ते इथे म्हणतात आहे. आणि म्हणजे संवाद करायचं तर त्याच्यात त्यांना ते शब्दात सांगायला पाहिजे, पण ते शब्दात सांगण्याच्या पलीकडचं आहे असं त्यांनी तिथे सांगितलंय. जाऊया पुढे. निलिमा, अर्थात प्रश्न हो. विचारू. मला उत्तर नाही येणार ग, कारण मला याच्यात काही माहिती नाही. नाही 298 तर- 298 आता आपण 298 वाचलं ना, त्याच्यात हा, हा. 3 भूतांचा उल्लेख केला. ते 3 भूत कोण आहे मला कळलं नाही. 298 मध्ये 298 हा, अगं ती 3 भूतांचा म्हणजे ऍक्च्युअली ते आपले 3 देह जे आहेत, देहाच्या देहातले 3 म्हणजे स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर, त्याचा उल्लेख आहे तिथे. अच्छा, ओके, थँक्यू. स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर. 311. प्रश्न. ओके, झालं. हा, थोडं वरती जायला पाहिजे. हा, अर्थात शब्दांनीच सांगता येत नाही तर तिच्याविषयी संवादही होणे शक्य नाही. अर्जुना, सहज विचार करून पाहिले तर हा अभिप्राय सांगण्याचा गर्व जी वैखरी धरते ती वाचा या ब्रह्मस्थितीपासून फार दूर राहिली. वैच्या मागच्या बाजूस आज्ञाचक्रात मकाराचे स्वरूप राहत नाही. इतकेच नव्हे तर एकट्या प्राणवायूला गगनास येण्याला संकट पडते. नंतर तो प्राणवायू तेथेच मूर्ध्नी आकाशात मिळाला तेव्हा शब्दाचा दिवस मावळला. मग त्यानंतर आकाशाचाही लय झाला. आता परब्रह्मरूपी डोहात जेथे आकाशाचा थांग लागत नाही तेथे या शब्दरूपी नाव ढकलण्याच्या वेळूचा लागेल काय? या कारणास्तव ती ब्रह्मस्थिती अक्षरात सापडेल, शब्दांनी सांगता येईल अथवा कानांनी ऐकता येईल अशी खरोखर नाही. हे त्रिवार सत्य आहे. तेव्हा कधीतरी देवयोगाने ते अनुभवाला प्राप्त होईल तेव्हा ते आपणच होऊन राहावे असे ते आहे. अर्जुना, तद्रूप झाले म्हणजे त्यापुढे आता जाणणे काही उरले नाही, म्हणून आता हे राहू दे. हेच व्यर्थ किती बोलावे. याप्रमाणे शब्द मात्र जेथून माघारी परततो, जेथे संकल्प नाहीसा होतो व विचाराचा वाराही जेथे प्रवेश करू शकत नाही, ते परमात्म तत्व मनरहित अवस्थेचे सौंदर्य आहे व चौथ्या ज्ञानरूप अवस्थेचे तारुण्य आहे. आणि जे नित्य सिद्ध व अमर्याद आहे, जे आकाराचा शेवट आहे, जे मोक्षाचे निश्चयाचे ठिकाण आहे, ज्या ठिकाणी आरंभ आणि शेवट ही नाहीशी झाली आहेत, जे त्रैलोक्याचे कारण आहे, जे अष्टांग योगरूप वृक्षाचे फळ आहे व जे आनंदाची केवळ जीवनकला आहे, ते पंचमहाभूतांचे बीज आहे, जे सूर्याचे तेज आहे. काय आणि म्हणाला? त्याप्रमाणे अर्जुना, ते माझे खास स्वरूप आहे. हा, तेवढं संपव. ओके. जे पंचमहाभूतांचे बीज आहे, जे सूर्याचे तेज आहे, त्याप्रमाणे अर्जुना जे माझे खास स्वरूप आहे.
म्हणजे आत्मा आणि परमात्मा एकत्र झाल्यानंतर तो जो कोणी योगी असतो तोच ब्रह्मरूप होतो. आणि तिथे सांगण्यासारखं म्हणजे एक्सप्लेन करण्यासारखं काहीच सुरत नाही. त्याचं सगळं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणि याच्यामध्ये पुढेच मी थोडं सांगते की या श्लोकामध्ये शांती निर्वाण परमाम असं जे म्हटलं आहे ती म्हणजे कायम राहणारी शांती आणि यालाच मोक्ष शांती म्हणतात. तर या ठिकाणी शंकराचार्यांनी 3 प्रकारची शांती सांगितली आहे. एक शांती म्हणजे आपल्या 2 विचारांच्या मध्ये किंवा 2 भावनांच्या मध्ये असणारी शांती. ती कधी कधी क्षणिके असू शकते, 2 विचारांच्या मधला जे गॅप असते ती. दुसरी शांती म्हणजे जेव्हा कर्मयोगी आपल्या कर्मापासून अलिप्त स्वतःला अलिप्त करू शकतो त्यावेळेस त्याच्याकडे पूर्ण नियंत्रण असतं आणि त्याच्यामुळे त्याला मिळणारी जी शांती असते ती प्रासंगिक शांती, पण ती सुद्धा कायम स्वरूपाची नसते. त्याला त्यावेळेस म्हणजे समजा मेडिटेशन करत असेल तर त्यावेळेस त्याला ती शांती मिळते. आणि तिसरी शांती जी इथे सांगितली आहे त्याला मोक्ष शांती म्हणतात. आणि ज्या वेळेस आत्मसाक्षात्कार होतो आणि त्यांना मनाचं मनपणे गेलेलं असतं आणि फक्त ब्रह्म हा एवढाच विचार तिथे असतो त्याला स्वरूप शांती पण म्हणतात. तर ही शांती म्हणजे शांती निर्वाण परमाम जे म्हटलंय ती जी शांती आहे ती स्वरूप शांती आहे. तर आता आपण वाचत होतो 297 ते 99. तर आपल्या शरीरामध्ये जे पंचमहाभूत असतात, आपलं शरीर पूर्ण पंचमहाभूतांनी झालेलं आहे. म्हणजे पृथ्वी, आकाश, वायू, अग्नी आणि पाणी, राईट. तर त्याच्यामध्ये जे काय पंचकरणामुळे झालेले आहेत तर ते पंचमहाभूत एकमेकांमध्ये कसे फोल्ड होत जातात त्याचं हे सगळं वर्णन आहे. म्हणजे आधी आपल्याला सांगितलं की माती आणि पाणी एकत्र होतं, मागच्या श्लोकामध्ये होतं. आणि नंतर मग हा प्राणवायू आणि अग्नी हे सगळं कसं एकत्र होतं. आणि नंतर मग आकाश शेवटी राहतं. आकाश म्हणजे पोकळी आणि मग ती पोकळी पण आपल्या मूर्ध्नी आकाशामध्ये, आकाश म्हणजे इथे मूर्ध्नी आकाशच म्हणायचं त्यांना, तिथे आपल्या रिकाम्या जागेत विलीन होते. तर असं त्यांनी ते आत्मसाक्षात्कार असं वर्णन केलं आहे. शब्दांनी सांगता येत नाही आणि म्हणून मग माऊली म्हणतात शब्दांचा दिवो मावळला, शब्दांचा दिवाच विझला असं त्यांनी सांगितलंय. आणि अमृतानुभव जेव्हा माऊली याच्याबद्दल बोलतात तेव्हा ते म्हणतात की आत्मसाक्षात्कार म्हणजे मौनाचं मौन आहे, त्याच्याबद्दल काहीच सांगता येत नाही. तर त्या सगळ्याचं वर्णन त्यांनी जितकं त्यांना करता येईल तेवढं त्यांनी केलेलं आहे. आणि आता आपण ओव्या वाचूया. स्नेहल हो, वाचते. ते उभ्या येऊ दे त्याच्यावर. या. आम्ही नंदिनी ताईंसारखं वाचायचा प्रयत्न करणार आहे. अरे वा. ऐके शक्तीचे तेज लोपे, तेथ देहीचे रूप हारपे, मग तो डोळ्याची माझी लपे, जगाची या. एरवी आदिलाची ऐसे, सावयव तरी असे, परिवायूचे काजैसे, वळिले होय. ना तरी कर्दळीचा गाभा, गुंथी सांडोनी उभा, का अवयवची नभा, निवडला तो. तैसे होय शरीर, तै ते म्हणजे खेचर, हे पद होता चमत्कार, पिंड जनी. देखे साधकू निघोनी जाये, मागा पाऊलांची ओळ राहे, एथ ठाई ठाई होये, हे आणि मादिक. परी तेणे काय काज आपण पया,
अवधारी ऐसा धनंजया लोप आथी भूतत्रया देहीचा देही पृथ्वी ते आप विरवी आपाते तेज जिरवी तेजाते पवनु हरवी हृदया माझी पाठी आपण एकला उरे परी शरीराचे नि अनुकारे मग तोही निगे अंतरे गगना मिळे ते वेळी कुंडलिनी हे भाष जाये मारुत ऐसे नाम होये परी शक्ती पण ते आहे जवन मिळे शिवी मग जालंधर सांडी ककारात फोडी गगनाची ये पहाडी पैठी होय ते ओंकाराची ये पाठी पाय देत उठा उठी पश्यंतीची ये पाऊटी मागा घाली पुढा तन्मात्रा अर्धवेरी आकाशाचा अंतरी भरती गमे सागरी सरिता जैशी मग ब्रह्मरंध्री स्थिरावोनी सोहम भावाचिया बाह्या पसरुनी परमात्मलिंगा धावोनी आंगा घडे तव महाभूतांची जवनिक फिटे मग दोहींसी होय झटे तेथ गगना सकट आटे समरसी तीये पै मेघाचे निमुखी निवडला समुद्र का वोघी पडिला तो मागुता जैसा आला आपण पेया देवी पिंडाचे निमिषे पदी पद प्रवेशे ते एकत्व होय तैसे पंडू कुमरा आता दुजे हन होते की एकची हे आईते ऐशिये विवंचने पुरते पुरे चीना गगनी गगनलया जाये ऐसे जे काही आहे ते अनुभवे जो होये तो होऊनी ठाके म्हणून तेथीची मातू न चढेची बोलाचा हातू येणे संवादाचिया गावा आतू पैठी कीजे अर्जुना एरवी तरी या अभिप्रायाचा जे गर्वू धरी ते पाहे पावई खरी दुरी ठेली भ्रूलता मागली कडे तेथ मकाराचेची आंगन मांडे सडेया प्राणा साकडे गगना येता पाठी तेथे चितो भासळला
तव शब्दाचा दिवो मावळला, मग तयाही वरी आटू भविन्नला आकाशाचा. आता महाशून्याचा डोही, जेथ गगनासीची ठावो नाही, तेथ तागा लागेल काही बोलाचा या. म्हणून आखरा माझी सापडे, की कानावरी जोडे, ए तैसे नव्हे पुढे त्रिशुद्धी गा. जैकही दैवे अनुभविले फावे, तै आपणची हे ठाकावे होऊनिया. पुढती जाणणे ते नाहीची, म्हणून असो किती हेची, बोलावे आता वायाची धनुर्धरा. ऐसे शब्द जात माघवते सरे, तेथ संकल्पाचे आयुष्य पुरे, वाराही जेथन शिरे विचाराचा. जे उन्मनीयेचे लावण्य, जे तुर्येचे तारुण्य, अनादि जे अगण्य परमतत्व, जे आकाराचा प्रांतू, जे मोक्षाचा एकांतू, जेथ आदि आणि अंतू विरोनी गेले, जे विश्वाचे मूळ, जे योगद्रुमाचे फळ, जे आनंदाचे केवळ चैतन्य गा. जे महाभूतांचे बीज, जे महातेजाचे तेज, एवं पार्था जे निज स्वरूप माझे. ते हे चतुर्भुज कोंभेली, जयाची शोभा रूपा आली, देखोनी नास्तिकी नोकिली भक्त वृंदे. इथे थांबायला पाहिजे. आपण 323 पर्यंत गेलो होतो. बरोबर. तर आता याच्यामध्ये एक दोन शब्द आले. एक कुणीतरी मला विचारलं होतं हन म्हणजे काय, तर त्या पर्टिक्युलर याच्यामध्ये हन म्हणजे आणि असा अर्थ होता. पण बरेच वेळा काय होतं की वृत्त जमण्यासाठी हन हा शब्द फिलर सारखा वापरतात, जिथे मात्रा कमी पडतात. तसं 289 मध्ये मनाचा हन असं घेतलंय त्यांनी. तिथे नुसतं पूर्ण रूपाने, मनाच्या पूर्ण रूपाने असा अर्थ येतोय, पण हन तिथे घेतलाय ते फक्त फिलर म्हणून वापरलेला आहे, त्याला विशेष अर्थ असेल असं नाही. आणखीन एक प्रश्न होता, खूप दिवसांपूर्वी कोणीतरी मला विचारला होता, मला आठवत नाही आता कोणी विचारलं होतं, की ज्ञानेश्वरांना माऊली का म्हणतात, आणि त्याचं अचानक मला उत्तर सापडलं, म्हणून मी ते आज शेअर करते. की आणि त्याचं उत्तर ऍक्च्युअली संशोधक जे होते आपले भांडारकर, त्यांनी ते शोधलं होतं, आणि म्हणून मला ते ऑथेंटिक वाटतंय. तर भांडारकर इन्स्टिट्यूट वाले जे संशोधक भांडारकर आहेत त्यांनी, तर ते म्हणतात की कर्नाटकामध्ये विष्णूचा उच्चार विष्णू असा करतात, आणि त्याचा अपभ्रंश विटू, आणि त्याचं विठू, आणि त्याचा विठ्ठल झाला. म्हणजे विठ्ठलाचा जो अवतार आहे तो विष्णूच आहे, आणि तो विष्णू म्हणजे आपला ब्रह्मा विष्णू महेश मधला प्रातिभासिक विष्णू नाही,
जे 12 आदित्य आहेत वेदामध्ये, त्या 12 आदित्यामधला सर्वात श्रेष्ठ जो आहे तो विष्णू म्हटला जातो. तर आपल्या विभूती जेव्हा आपण शिकू 11व्या अध्यायात, तेव्हा ते पुन्हा येणार आहे विष्णूचं, की विष्णू ही विभूती आहे अशा प्रकारचं. तर तो जो विष्णू आहे तो म्हणजे ब्रह्माची प्रयोजन करणारी शक्ती अशा अर्थाने तो विष्णू वापरलेला जातो. तर म्हणजे तो सृजनाची देवता आहे. सृजनाची देवता म्हणजे निर्माण करणारा, सृष्टी निर्माण करणारा देवता. आता निर्माण करणारी असते ती माऊली, आणि म्हणून तो विष्णू माऊली, म्हणून विठ्ठल माऊली, आणि विठ्ठलाच्याच रूपात ज्ञानेश्वर महाराज आहेत, म्हणून ज्ञानेश्वरांना सुद्धा माऊली म्हणतात. आणि आता अर्थातच माऊली जेव्हा इथे वापरतात त्याचा अर्थ ब्रह्म अशा अर्थानेच घेतला जातो. म्हणजे विठ्ठल हा सुद्धा ब्रह्मरूप आहे, कारण तो जो विष्णू आपण आदित्यामधला म्हटला तो सुद्धा ब्रह्म आहे, आणि ज्ञानेश्वर माऊली पण ब्रह्म आहेत. आणि मग आता आपण म्हणतो इथे की सगळेच ब्रह्म आहेत, आणि एकदा सगळेच ब्रह्म आहे म्हटलं की वारकरी एकमेकांना सुद्धा माऊली म्हणतात. तर मला वाटलं की हे खूप इंटरेस्टिंग वाटलं, आणि फायनली कुठेतरी उत्तर सापडलं असं वाटलं. ओके. आणि याच्यामध्ये आणखी एक गोष्ट सांगायची होती. सिद्धी. तर 8 प्रकारच्या सिद्धी असतात यांच्या, जेव्हा त्यांना सिद्धी प्राप्त होते म्हणतात, त्याच्यामध्ये 8 प्रकारच्या सिद्धी असतात. आणि त्याच्यामध्ये जेव्हा त्यांना लहान होता येतं त्याला अणिमा म्हणतात, आणि जेव्हा त्यांना खूप मोठं होता येतं आपोआप तर त्याला काय म्हणतात, महिमा म्हणतात. आणि तशा 8 सिद्धी आहेत. तर याच्यामध्ये अणिमादी लघिमा म्हणतात. काय म्हणतात, लघिमा, गरिमा वगैरे. गरिमा, राईट. सांगा प्रदीप. नाही, तेवढंच सांगायचं. लघिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, वशित्व, ईशित्व, आणखीन एक राहिले. एनिवे, तर अशा प्रकारचे त्या सिद्धी असतात. त्याच्यापैकी त्यांनी बऱ्याच वेळा तो शब्द आलाय, अणिमादी आणि महिमा. ओके, तेवढंच मला सांगायचं होतं. आता आपण पुढे जाऊया. मीना वाचते. अर्थ वाचू आधी का ओव्या पूर्ण करू? आता मीनाला वाचायचे ना, कोणाला वाचायचं? मी वाचते. हा, 323 पासून म्हणजे 324 पासून. तर आता अर्थाकडे जायचं का ओव्याच चालू ठेवायच्यात पुन्हा? हा, ओव्या वाचला तरी चालतील मला वाटतं. 323 ते 344 ओव्या वाचून की मग अर्थ वाचून. ओके. काही विशेष फरक नाही पडणार. आणि 24 पर्यंत वाचून झाले, पुढे वाचू ना आता. हो. हार्ड ऍक्ट टू फॉलो. स्नेहल सारखं नाही, मी सरळ वाचणार आहे. नाही, स्नेहल छान वाचलास, पण तू पण नेहमीच छान वाचते, त्यामुळे काय प्रश्न नाही. म्हणजे चाल ठीक आहे. ते अनिर्वाच्य महासुख पै आपणची जाहले ते पुरुष, जयाचे का निष्कर्ष प्राप्ती वेरी. आम्ही साधन हे जे सांगितले, तेची शरीर जिही केले, ते आमुचेनी पाडे आले निर्वाळलेया. परब्रह्माचे निरसे तेहा कृतीची मुसे, वोती वजाहले तैसे दिसती अंगे. जरी हे प्रतीती हन अंतरी फाके, तरी विश्वची हे अवघे झाके. तव अर्जुन म्हणे निके साचची जी हे. काजे आपण आता देवो हा बोलिले, जो उपावो तो प्राप्तीचा ठावो म्हणून घडे. इये अभ्यासी जे दृढ होती, ते भरवसेनी ब्रह्मत्वा येती. हे सांगती याची रीती कळले मज. देवा गोठीची हे ऐकता, बोधू उपजतसे चित्ता. मा अनुभवे तल्लीनता नव्हेल केवी. म्हणूनी एथ काही अनारिसे नाही, परी नाव भरी चित्त देई बोला एका.
आता कृष्णा तुवा सांगितला योगू, तो मना तरी आला चांगू, परी न शके करू पांगू, योग्य तेचा. सहजे आंगिक जेतुली आहे, तेतुलियाची जरी सिद्धी जाये, तरी हाची मार्गू सुखोपाये अभ्यासीन. ना तरी देवो जैसे सांगतील, तैसे आपण पाजरी न ठकेल, तरी योग्य ते विण होईल तेची पुसो. जीवीची ये ऐसी धारण, म्हणून पुसावया जाहले कारण, मग म्हणे तरी आपण चित्त देईजो. हा हो जी अवधारिले, हे जे साधन तुम्ही निरूपिले, ते आवडतयाही अभ्यासिले पावो शके. की योग्य ते विण नाही, ऐसे हन आहे काही, तेथ कृष्ण म्हणती तरी काही, धनुर्धरा. हे काज कीर निर्वाण, परी आणि कही जे काही साधारण, तेही अधिकाराचे बोडवे विण, काय सिद्धी जाय. पै योग्यता ते म्हणिजे, ते प्राप्तीची आधी न जाणिजे, काजे योग्य होऊनी कीजे, ते आरंभी फळे. तरी तैसी एथ काही, सावियाची केणी नाही, आणि योग्यांची काही खाणी असे. नावेक विरक्तू, जाहला देहधर्मी नियतू, तरी तोची नवे व्यवस्थितू, अधिकारिया. ये तुला लिये आयणी माझी येवडे, योग्यपण तू तेही जोडे, ऐसे प्रसंगे साकडे फेडिले तयाचे. मग म्हणे गा पार्था, ते हे ऐसी व्यवस्था, अनियतासी सर्वथा योग्यता नाही. अर्थ अगदी सोपा आहे, कारण अर्जुनाची आपल्यासारखीच अवस्था आहे. तो म्हणतो की माझी काही एवढी योग्यता नाही आणि खूप सगळं अवघड दिसतंय, त्यामुळे मला काही हे जमणार नाही. तर बेसिकली आपली सगळ्यांचीच ती अवस्था असते, नाही का? म्हणजे मग 322-23 पर्यंत मागे जायला पाहिजे. 324 पासून. 324 पासून. थँक्यू. ज्या पुरुषांचे निश्चय प्राप्तीपर्यंत टिकतात, ते पुरुष असे हे शब्दातीत उत्कृष्ट सुख आपणच बनतात. आम्ही जे हे अष्टांग योगरूपी साधन सांगितले, त्या साधनाची मूर्तीच आपले शरीर ज्यांनी केले, ते योगाभ्यासाने शुद्ध झाल्यावर आमच्या बरोबरीला आले. देहाकृतीच्या मुशीत परब्रह्मरस ओतून तयार केलेली जणू काय मूर्तीच ते शरीराने दिसतात. जर हा अनुभव अंतःकरणात प्रकाशेल, तर हे सर्व जग मावळेल. तेव्हा अर्जुन म्हणाला, ठीक, हे खरे आहे महाराज. कारण की आता देवा, आपण जो हा उपाय सांगितला, तो ब्रह्मप्राप्तीचे ठिकाण आहे. म्हणून त्या उपायाने ब्रह्मप्राप्ती होते. याचा दृढ निश्चयाने जे अभ्यास करतात, ते खात्रीने ब्रह्मत्वास प्राप्त होतात. हे आपल्या सांगण्याच्याच रीतीवरून मला समजले. देवा, योगाचे हे वर्णनच केवळ ऐकले असता चित्तात ज्ञान उत्पन्न होते, तर मग अनुभवाने तल्लीनता कशी होणार नाही? म्हणून तुझ्या सांगण्यात काही अन्यथा नाही, परंतु क्षणभर माझ्या एका बोलण्याकडे लक्ष दे. कृष्णा, तू जो आता योग सांगितलास, तो माझ्या मनाला तर चांगलाच पटला, परंतु माझ्या ठिकाणी अधिकाराची उणीव असल्यामुळे मी त्याचे अनुष्ठान करू शकत नाही. माझ्या अंगात स्वभावतः जितकी योग्यता आहे, तेवढ्याच योग्यतेने जर हा अभ्यास सिद्धीला जाईल, तर याच मार्गाचा मी सुखाने अभ्यास करीन. अथवा देव जसे सांगतील तसे जर आपल्या हातून होणार नसेल, तर योग्यतेशिवाय जे होण्यास जोगे असेल तेच विचारू. माझ्या मनाची अशी समजूत झाली, म्हणून पुसण्याचे प्रयोजन पडले. म्हणून मी अर्जुन म्हणतो, आपण इकडे लक्ष द्यावे. अहो महाराज, ऐकले का? तुम्ही हे जे साधन सांगितले, त्याचे वाटेल त्याने अनुष्ठान केले, तर ते साध्य होईल काय? अथवा योग्यतेशिवाय प्राप्त होत नाही असे काही येथे आहे? असं अर्जुनाने विचारलं. तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात,
अर्जुना, हे तू काय विचारतोस? ही तर अत्यंत उच्च दर्जाची गोष्ट आहे. पण इतर काही साधारण काम असते, ते तरी अधिकाराच्या योग्यतेशिवाय सिद्धीस जाते काय? परंतु योग्यता जी म्हणावयाची, ती प्राप्तीच्या अधीन आहे असे समजावे. कारण योग्य होऊन जे करावे, ते आरंभीच फलदायक होते. तर तसा काही येथे योग्यता हा सहज बाजारात मिळणारा माल नाही आणि योग्य पुरुषांची खाणी आहे काय? थोडासा विरक्त असून देहाच्या गरजा ज्याने आवरल्या आहेत, तोच या कामी योग्य अधिकारी नाही काय? एवढ्या युक्तीने एवढी योग्यता तुलाही प्राप्त होईल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अशी त्याची अडचण देवानी ओघानेच दूर केली. मग देव पुढे म्हणतात, अर्जुना, त्याचा असा नियम आहे की जो अनियमित वागतो त्यास मुळीच योग्यता नाही. हे थोडस शेवटचं कळायला थोडासा त्रास पडला, नाही म्हटलं तरी. हो ना. जो नेहमीच अनियमित वागतो. ओके, आपण पुढच्या वेळी आपण घेऊया, कारण चालेल. 8 वाजून गेले. हम्म. आपण थोडस अनियतासी सर्वथा योग्यता नाही ते म्हणते ना तू, शेवटची हा. 44वी ओळी. ठीक आहे, आपण बोलूया त्याच्याबद्दल. निलिमा, त्या 8 सांगू का मी कुठल्या होत्या ते? काय ते? हो, आपण एक राहिली होती आपली ना. हा, अणिमा म्हणजे सगळ्यात लहान होणं, महिमा म्हणजे मोठ्यात मोठं विशाल होणं, गरिमा म्हणजे वजन वाढणं, प्राप्ती म्हणजे काही मिळवू शकणे, प्राकाम्य आहे ते दुसऱ्याच्या मनातलं ओळखणं, इशिता जी आहे ते अधिपत्य मिळवणं, आणि वशिता म्हणजे कोणालाही वशमध्ये करणं. तर मला ते प्रकाम्य राहिलं होतं. प्रकाम्य म्हणजे काय? प्राकाम्य म्हणजे दुसऱ्याच्या मनातलं ओळखणं. ओके. तेच म्हटलं मगाशी सांगताना म्हणून सांगितलं. प्रदीप, हे काय पतंजली योगामध्ये लिहिलेलं आहे का? ह्या सिद्धी कदाचित असतील पतंजली योगामध्ये, पण मी दुसऱ्या जागी वाचल्या वेबवर. थँक्यू. तर आता आपण हे करूया आणि मग काही प्रश्न असतील किंवा काही बोलायचं असेल तर करूया. वाचू आता सैतान म्हणायचं तिला आपण ते पुढच्या वेळी घेऊ, कारण 8 वाजून 3 मिनिटं झाली आहेत. आणि ह्या लोकांना बाय द वे, तुमचं ते कौस्तुभचं कधी संपणार आहे? मोस्टली ऑगस्ट 10 किंवा सप्टेंबर 1st, सेकंड वीक पर्यंत संपेल. तर माझ्या मनात ते कसं विचारायला की आपण तिकडचं संपला की हा आपण पुन्हा 8 वाजताला जाऊया का? कसं वाटतं त्याच्याबद्दल लोकांना? कारण 7 म्हणजे जरा खूप लवकर होतं, पण तुमच्यासाठी आपण 7 घेतलं होतं. आम्हाला चालेल. नाही, आणि ज्यांना 8 वाजताचा प्रॉब्लेम असेल त्यांनी प्लीज आपल्या चॅट वरती लिहा, म्हणजे मग मी बदलणार नाही. नाहीतर मला वाटतं की 7 म्हणजे फार लवकर होतं, नाही का? आणि विशेषतः उन्हाळ्यामध्ये तर फार लवकर होतं. पण आता जर का तुमचं 1 सप्टेंबर पासून संपत असेल तर आय थिंक वी कॅन गो बॅक टू. पण मला पण जमणार नाही, कारण माझा 8:45 क्लास असतो पुढचा. अच्छा, ओके. मग असू द्या, मग नाही बदलूया, कारण उगाच बाकीच्यांची अडचण करून नाही बदलायचं. मला वाटलं की तुमचा या लोकांचा क्लास संपला असेल तर आपण जाऊ शकतो. ठीक आहे, इट्स ओके, मग नो चेंज. आता आपण म्हणूया कसं आहे का? ओके. आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञे तुषावे, तो शोनी मजत्यावे कसाय दानहे. जे खळाची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवाचे. दुरिताचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे भानशील तो ते लाहो, प्राणी जात.
वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे संगमे जे अलांछन मार्कंडचे तापहीन ते सर्वाधी सदा सज्जन सोय रे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजये होवा वेदी येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पचावो येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ओम शांति शांति शांति